मित्रांनो, यापूर्वी आपण वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक इन्फिनिटीपर्यंत या प्रकारचं उदाहरण आपण पाहिलं आहे, ते सोडवून पण पाहिलेलं आहे. आता मात्र इथे निगेटिव्ह साईन असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे. ज्या वेळेला प्लस साईन होती त्यावेळेला आपण काय केलं होतं की त्या 6चे 2 असे अवयव होते जे कंटिन्युअस नंबर होते, लगातार येणारे नंबर होते, 3 दुने 6. तेव्हा मोठा नंबर जो आहे तो याचं सोल्युशन होतं. परंतु आता मात्र जर निगेटिव्ह साईन असेल तर लहान नंबर जो आहे, लहान अंक हे असणार आहे त्याचं संपूर्ण सोल्युशन, उत्तर. आता यात असं होतं की हे लगातार येणारे अंक आहेत म्हणून आपण सहज म्हणू शकतो, पण लगातार येणारे अंक नसतील तर आपल्याकडे याचा जो फॉर्म्युला आहे तो अंडर रूट म्हणजे वर्गमुळात 4k अधिक 1 अधिक 1 त्या ठिकाणी होता, इथे मात्र वजा 1 असणार आहे भागिले 2. म्हणजे दोघींमध्ये फक्त एका सूत्राचा, एक चिन्हाचा फक्त फरक आहे दोघींच्या सूत्रांमध्ये. तर इथे निगेटिव्ह साईन, तिथे अधिक साईन होती. बस याला सोडवलं तर तुम्हाला तरी पण उत्तर मिळत आहे. 4k म्हणजे या ठिकाणी ही जी किंमत आहे ही किंमत आपण इथे ठेवली, +1 -1 अपॉनला 2 घेतला आणि याला सोपं केलं. k ऐवजी या ठिकाणी आपण 6 रिप्लेस केला. 6 × 24 आणि हा 1 25 झाला आणि हा वजा 1 भागिले 2. 25चं वर्गमूळ निघतं 5 - 2 वजा 1 भागिले 2 आणि इथे 4 भागिले 2 बरोबर तुम्हाला 2 मिळतं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 1, 2 हे आपलं अचूक उत्तर आहे.